नमस्कार. नावात काय आहे? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 बालकांमुळे दशरथाचा राजवाडा नांदता झाला. त्यात ऐश्वर्य होतंच, पण आता चैतन्य आलं, आनंद आला, राजवाड्याला घरपण आलं. राजपुत्रांची ही नावं वसिष्ठ ऋषींनी ठेवली होती. राम म्हणजे कोण? तर सर्वांना रमवणारा तो राम. काही कळत नसणाऱ्या अडाण्याच्या मनाला देखील राम रमवतो. जसजसा माणूस अधिकाधिक ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो, तसतसा रामात जास्त रमतो आणि अज्ञान संपून ज्ञानी होतो. तेव्हा तो फक्त रामातच रमतो. यास्मिन रमतो मुनियो विद्यया अज्ञान विल्पवे तम गुरुम प्राहम रामेती रमणात राम इत्यापि. भक्तांना, योग्यांना, ज्ञानी व्यक्तींना सर्वांना रमवणारा तो राम. लक्ष्मण कोण? तर चांगल्या लक्षणांचा तो लक्ष्मण. लक्षणम लक्षणानित्वम. भरत कोण? तर सर्वांचं भरण पोषण करणारा आणि विशेष म्हणजे सर्वांची मन प्रेमाने भरणारा. भरणात भरतो नाम. शत्रुघ्न कोण? तर शत्रूचा हंता म्हणजे वध करणारा. शत्रुघ्नम शत्रुहंतारम. राम हा विष्णूंचा अवतार, तर लक्ष्मण हा शेषाचा अवतार. शेष हा विष्णूच्या पाठी असल्याने तो रामाच्या पाठी म्हणजे नंतर जन्मला. पाठचा भाऊ. रामाची पहिली बाळलीला. मुलांची नावं ठेवून झाली. ज्यांचं जातक म्हणजे भविष्य पाहून झालं, ते पुढे काय करतील त्यापेक्षा ते आत्ता काय करतायत हा सर्वांचा उत्सुकतेचा, आकर्षणाचा भाग होता. लंकेत जाऊन रावणाचा एवढ्या बलिष्ठ राक्षस राजाचा राम आपल्या बळाने वध करेल तेव्हा तो कसा बलदंड दिसेल याची कल्पना करण्याऐवजी आत्ता हे नाजूक कोमल बाळ अंगठा चोखत पाळण्यात मजेत पहुडले हे पाहण्यातून सर्वांना आनंद होत होता. बरीच लहान मुलं स्वतःच्या पायाचा अंगठा चोखत असतात. रामही तेच करीत होता, पण त्यामागे एक गमतीदार भाव होता. बाळ रूपात असला तरी राम हा खरं तर देवच. सतत जगाला सांभाळणं, दुष्टांना मारणं, सज्जनांना आधार देणं, भक्तांच्या भावनांना तसाच प्रतिसाद देणं, अशी अनेक कामं अखंड चालवणाऱ्याला देवाला त्या पाळण्यात थोडी उसंत मिळाली. थोडा एकटा असताना त्याच्या मनात विचार आला की जे माझे खरे भक्त असतात ते माझ्या ऐश्वर्याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. त्यांना त्यात काहीच गोडी नसते, पण माझ्या चरणाच्या अंगठ्यावर पाणी वाहून ते चरणांमृत तीर्थ म्हणून प्यायला मात्र त्यांच्या उड्या पडत असतात. त्या अंगुष्ठात अशी काय बरं गोडी असेल? आजवर माझीच मला पाहता आली नाही. आता बाळरूपात असताना अंगठा चोखून पाहिलं तर कुणी नाव ठेवणार नाही. पाहूया तरी. भक्त माझे ऐश्वर्य ओसंडी, परिचरणामृती पडे उडी. तेथे कैसी आहे गोडी, ते आवडी चाखो गेला. हे वर्णन एकनाथ महाराजांचं आहे. आपण म्हणालो असतो पायाचा अंगठा हातात धरून तोंडात घातला, पण हे देवाबद्दल बोलणं चाललंय. ते कसं सुंदरपणे करता येतं ते पहा. चरणकमळीचे अंगुष्ट, करकमळी धरोनी स्पष्ट, मुखकमळी करिता प्रविष्ट, गोडी अद्भुत लागली. पाय, हात, तोंड असं गद्य वर्णन माणसांचं ठीक आहे, पण देवाच्या चरणांना, करांना आणि मुखाला चरण कमळ, करक कमळ, मुख कमळ असं म्हटलं जातं. त्यात हे येतं की हे अवयव सुंदर कोमल आहेत, तसेच ते उपभोग वृत्तीपासून अलिप्तही आहे. हे काव्यमय पद्धतीने म्हटलं तर विशेष पवित्र आनंद होत असतो. स्वतःच्या चरणाच्या अंगुष्ठाची गोडी स्वतःला कधी नव्हे ती चाखायला मिळून रामचंद्र आपल्या चरणांचा अंगुष्ठ मुखातून काढायलाच तयार होईना. चोखी आवडी चुरचुरा. चुरचुरू चोखत आपलीच गोडी आपणच चाखत आहे. त्यांना हे दर्शन झालं असेल, त्यांना किती धन्य धन्य वाटलं असेल नाही? आपण मनातल्या मनात त्या अंगठा चोखणाऱ्या रामाचं चित्र पाहूनही तसंच आनंदित व्हावं. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे मोठेपणी विलक्षण पराक्रम गाजवणार आहे. हे ज्याचं जातक वर्तवलं गेलं होतं, पण आता तर ती बाळे पाळण्यामध्ये पहुडली होती. बाल रामचंद्राच्या मनी आलं की हनुमंत आतापर्यंत जन्म घेऊन पराक्रम गाजवू लागला असेल. हे स्मरण येताच मुठी वळवून शांत पहुडलेल्या त्या बाळाचे ते हात एकदम मिठी मारायला उभे झाले.
ते पाहून पाहणाऱ्यांना मात्र एवढंच वाटलं की बाळ असं मध्येच आनंदून हात वर करून का हसतोय बरं. दशरथाच्या यज्ञाचा प्रसाद हनुमंताच्या मातेच्या ओम नमः शिवाय या मंत्रासह तप करणाऱ्या अंजनीच्या ओंजळीत अलगद पडला आणि आपल्या पतीची अनुमती घेऊन तिने त्या प्रसादाचं सेवन केलं. पण त्या अगोदर प्रसादाचा बराच प्रवास झाला होता. तर हा प्रसादाचा प्रवास मी तुम्हाला पुढच्या माझ्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही माझे एकही एपिसोड चुकवू नका. आणि जर तुम्हाला माझे एपिसोड आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.